रक्षाबंधनचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं. या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते. तर भाऊ सुद्धा या रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करतो. रक्षाबंधन कधी आहे? हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे. सोमवारी सकाळी 3:04 मुहूर्त सुरू होईल. तो रात्री 11:55 असेल. शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदयतिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो. त्यामुळे यावेळी रक्षाबंधनचा पर्व 19 ऑगस्ट रोजी साजरं केलं जाणार आहे. रक्षाबंधनचा मुहूर्त. रक्षाबंधनचा मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल. तो रात्री 9:08 संपेल. या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटे राहणार आहे. रक्षाबंधनासाठी दुपारचा मुहूर्त 1:43 पासून ते सायंकाळी 4:20 आहे. हा कालावधी 2 तास 38 मिनिटे इतका आहे. रक्षाबंधनच्या प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी 6:56 ते रात्री 9:08 आहे. रक्षाबंधनासाठी भद्रकाळ. रक्षाबंधन भद्र अंतिम वेळ दुपारी 1:30 वाजता. रक्षाबंधन भद्रा सकाळी 9:51 वाजल्यापासून सकाळी 10:53 वाजेपर्यंत. रक्षाबंधन भद्रमुख सकाळी 10:53 वाजल्यापासून दुपारी 12:37 वाजेपर्यंत. आरतीची थाळी अशी तयार करा. रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या थाळीत चंदन आवश्यक ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जातं. चंदनासोबतच थाळीमध्ये कुंकू, अक्षता, दही सुद्धा ठेवा. कुंकू आणि अक्षतांमुळे नकारात्मक शक्ती दूर होतात. रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत दिवा जरूर लावा. त्यामुळे बहीण भावाचं प्रेम पवित्र होतं. याशिवाय थाळीत मिठाई किंवा पेढा ठेवा. मराठी स्टोरी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.